एअर कंडिशन इलेक्ट्रिक व्हेकल बसेस लोकार्पण झालेला आहे। टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस ताफ्यामध्ये दाखल होतील आणि सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी, पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलची आवश्यकता आणि 5150 इलेक्ट्रिक व्हेकलचा लोकार्पण झालेला आहे। चांगली सेवा, गाडी सुंदर आहे, चांगली आहे, प्रवाशांना अतिशय चांगला प्रवास त्यांना करता येईल, सुरक्षित प्रवास त्यांना करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात मंडळामध्ये झाली। सगळ्यात महत्त्वाचं आज एसटी महामंडळाची जी बसेस असतील, कर्मचारी असतील, जी आजपर्यंत कधी एसटी महामंडळ म्हटलं तर त्याच्या बसेस असतील किंवा पत्रे कापलेले असतील, फुटलेले असतील, अशी परिस्थिती होती। आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहणी केली सर्वात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या महायुती सरकारने एक 5150 एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा निर्णय घेतला आणि ज्या एसट्या आहेत ते प्रवासी खरं म्हणजे एसटी ही महाराष्ट्राची लाईफ ट्रेन, गाव तिथे रस्ता म्हणतो तसं गाव तिथे एसटी ही लाखवारी गोरगरिबांसाठी काम करते, एसटी सेवा देते। पण एसटीची देखील व्यवस्थित निगा देखभाल राखली पाहिजे, एसटी स्वच्छ असली पाहिजे, धूळमुक्त असली पाहिजे, त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याचबरोबर एसटी स्टँड जे आहेत, एसटी डेपो आहे ते देखील स्वच्छ असले पाहिजे, त्यांची रंगरंगोटी व्यवस्थित असली पाहिजे, त्यांची डागडुजी व्यवस्थित असली पाहिजे। पब्लिक टॉयलेट ज्या महिला भगिनी आपले बांधव यूज करतात ते पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे, त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे। एसटी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एसटी डेपोतले जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत यांचं विश्रांतीगृह जे रेस्टरूम आहे ते देखील मी आता पाहून आलो, टॉयलेट बाथरूमची देखील पाहणी केली मी, त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल। मी MDना सूचना केलेल्या आहे, एका महिन्याच्या आत हे सगळं चांगलं एक मॉडेल तयार करा आणि जे एसटी ड्रायव्हर कंडक्टर थकून भागून तिथे विश्रांती करतात त्यांना तिथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, आंघोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे आतमध्ये जो विश्रांतीगृह आहे त्याची स्वच्छता असली पाहिजे। या सर्व सूचना मी केलेल्या आहेत। मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून करतील आणि पूर्ण राज्यामध्ये आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे त्याची अंमलबजावणी करू। कारण नुकतेच मी MIDCला उद्योग मंत्री उदय सामंत यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी देखील एसटी डेपोचे जे प्लॅटफॉर्म आहे, जे खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावे म्हणून 600 कोटी रुपये त्यांना पूर्ण त्याचं कॉन्क्रिटायझेशन करण्यासाठी त्यांना दिलेले आहे। त्यामुळे एसटीला देखील मदत करत असताना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, व्हिजिट केले पाहिजेत। फक्त कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाही, त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामध्ये आमूलाग्र बदल कसा होईल, कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे, सुंदर स्वच्छ एसटी स्टँड अशा प्रकारचं आपण ते घोषणा केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं याच्यातून एक चांगला रिझल्ट। राज्याचे पहिले मुख्यमंत्री तुम्ही आहात तिथे योग्य ग्राउंड लेवलला जाऊन एसटी महामंडळाची बाजूपर्यंत आपण सगळी पाहणी केली, कर्मचाऱ्यांची विचारपूस केली। एवढंच नाही, हे जर केलं गेलं नाही तर अधिकाऱ्यांनी देखील धारेवर घेतलं, तुम्हाला घरी बसावं लागलं असं कडक भाषेमध्ये देखील आपण अधिकाऱ्यांचं काम काय? अधिकाऱ्यांचं काम आहे की योग्य प्रकारे या सगळ्यांना सेवा सुविधा देणं आणि अधिकाऱ्यांनी काम केलं तर सन्मान करू, अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी पाहणी केली। आपण म्हणालात की एक ग्रासरूटचा मी कार्यकर्ता आहे, मी पण जमिनीवरचा कार्यकर्ता आहे
आणि जमिनीचं आणि माझं नातं घट्ट आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा या ज्या सेवा सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजे. शेवटी माणसं आपले भावबंद आहेत, आपलाच हा परिवार आहे आणि म्हणून मी स्वतः वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. मला अपेक्षित आहे